गुरुवारी देव आणि देवघर धुणाऱ्यांनी एकदा नक्की बघा, लक्ष्मी घर का सोडते? नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या नकळत आपल्या घरातून माता लक्ष्मी दूर जाण्याचं कारण बनतात. तुम्ही दर गुरुवारी देवघर धुता का? देवाची पूजा करता का? तरी सुद्धा घरात पैसा टिकत नाही, अडचणी मागून मागे येतात, कष्ट खूप करता पण फळ मिळत नाही. तर याचं कारण आज तुम्हाला कळणार आहे. हा व्हिडिओ विशेषतः त्या लोकांसाठी आहे जे गुरुवारी पूजा करतात, देवघर स्वच्छ ठेवतात, पण तरीही त्यांच्या आयुष्यात स्थिरता नाही. गुरुवार देवांचा आणि लक्ष्मीचा विशेष दिवस मित्रांनो. हिंदू धर्मात गुरुवार हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. गुरुवार म्हणजे भगवान विष्णूंचा दिवस. गुरुवार म्हणजे देवगुरु बृहस्पतीचा दिवस, आणि बृहस्पती मजबूत असेल तर लक्ष्मी स्वतःहून घरात वास करते. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की ज्या घरात गुरुवार पाळला जातो त्या घरात कधीही दरिद्रता टिकत नाही. पण आज अनेक लोक गुरुवार पाळताना मोठ्या चुका करतात आणि नकळत लक्ष्मीला घराबाहेर जाण्याचा रस्ता दाखवतात. देवघर धुणे पुण्य की पाप? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गुरुवारी देवघर धुणे योग्य आहे का? मित्रांनो, देवघर स्वच्छ ठेवणे हे नक्कीच पुण्याचं काम आहे, पण प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे नियम आहेत. गुरुवारी देवघर धुण्याची मोठी चूक. शास्त्रानुसार गुरुवार हा स्थैर्याचा, ज्ञानाचा आणि समृद्धीचा दिवस आहे. या दिवशी जास्त पाणी वापरून देवघर धुणे, फरशी घासणे, ओला कचरा ठेवणे, देवमूर्ती हलवणे हे सर्व लक्ष्मीला अप्रिय मानले जाते. कारण गुरुवार हा स्थिरतेचा दिवस आहे आणि तुम्ही जर या दिवशी सगळं हलवलं तर स्थिरता सुद्धा हलते. लक्ष्मी घर का सोडते? मुख्य कारणे. आता आपण हळूहळू समजून घेऊया की लक्ष्मी घर सोडण्यामागची खरी कारणं काय आहेत. 1. गुरुवारी अन्नाचा अपमान. मित्रांनो, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, ती आहे अन्नपूर्णा, समृद्धी आणि समाधान. गुरुवारी अन्न वाया घालणे, उरलेले अन्न फेकणे, भांडण करून जेवण करणे हे सर्व केल्यास लक्ष्मी रागावते. 2. गुरुवारी केस धुणे आणि नख कापणे. शास्त्र सांगतं, गुरुवारी केस धुणे, नख कापणे हे केल्याने बृहस्पती कमकुवत होतो आणि बृहस्पती कमजोर म्हणजे पैसा येतो पण टिकत नाही. 3. देवघरात अस्वच्छता, पण अतिस्वच्छतेचा अतिरेक. देवघर फारच अस्वच्छ असेल, लक्ष्मी येत नाही. फारच जास्त पाणी, रसायने वापरली, लक्ष्मी थांबत नाही. समतोल खूप महत्वाचा आहे. 4. गुरुवारी भांडण आणि कटू शब्द. मित्रांनो, लक्ष्मीला शांतता खूप प्रिय आहे. ज्या घरात गुरुवारी भांडण होते, शिवीगाळ होते, अपशब्द वापरले जातात, त्या घरातून लक्ष्मी हळूच निघून जाते. गुरुवारी काय करावे? लक्ष्मी टिकवण्यासाठी उपाय. आता महत्वाचा भाग, लक्ष्मी घरात टिकवण्यासाठी काय करावे? 1. गुरुवारी पिवळा रंग वापरा. पिवळा रंग म्हणजे बृहस्पती, ज्ञान, समृद्धी. गुरुवारी पिवळे कपडे, पिवळे फूल, हळद याचा वापर करा. 2. देवघरात दिवा कसा लावावा? गुरुवारी तुपाचा किंवा तेलाचा दिवा. उत्तर किंवा पूर्व दिशेला दिवा लावताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. 3. गुरुवारी दानाचे महत्त्व. लक्ष्मी तिथेच राहते जिथे दान आणि करुणा असते. गुरुवारी चणे, डाळ, पिवळी मिठाई किंवा गरजूंना अन्नदान हे केल्यास घरात पैशाची चणचण कधीच भासत नाही. एक छोटी कथा. एकदा एका गावात एक अतिशय श्रीमंत कुटुंब होतं. घर मोठं, देवघर सुंदर, पण रोज भांडणं, गुरुवारी साफसफाईचा अतिरेक आणि कोणालाही मदत नाही. हळूहळू पैसा गेला, घर विकावं लागलं. त्याच गावात एक गरीब कुटुंब होतं. छोटंसं घर, पण गुरुवारी शांतता, दान आणि श्रद्धा. आज ते कुटुंब सुखात आहे. लक्ष्मी घर बघत नाही, संस्कार बघते. गुरुवार आणि स्त्रियांचा मान. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो, आई, पत्नी, सून यांना त्रास दिला जातो, त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. कारण लक्ष्मी स्वतः स्त्रीरूपातच असते. मित्रांनो, लक्ष्मी मिळवण्यासाठी मोठे उपाय लागत नाहीत. फक्त श्रद्धा, शांती, नियम आणि गुरुवारचा आदर हे 4 गोष्टी पुरेशा आहेत. गुरुवार केवळ पूजा नाही तर शिस्त. गुरुवार म्हणजे फक्त देवासमोर दिवा, फुलं, नैवेद्य इतकंच नाही. गुरुवार म्हणजे विचारांची शुद्धता, वाणीवर नियंत्रण, कर्मात सात्विकता.
ज्या घरात गुरुवार केवळ एक दिवस म्हणून पाळला जातो त्या घरात लक्ष्मी थांबत नाही, लक्ष्मी घर सोडते. आणखी 7 मोठी कारणे आता लक्ष देऊन ऐका. 1. गुरुवारी खोटं बोलणं. मित्रांनो, बृहस्पती म्हणजे सत्य आणि धर्म. गुरुवारी खोटं बोलणं, फसवणूक शब्द पाळू न शकणं, हे केल्यास बृहस्पती कमकुवत होतो आणि जिथे बृहस्पती कमजोर तिथे लक्ष्मी अस्थिर. 2. देवघरात तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो खूप लोकांकडे. तुटलेल्या मूर्ती, फाटलेले देवांचे फोटो, रंग निघालेले चित्र देवघरातच असतात. शास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ आहे. यामुळे मानसिक अस्थिरता, आर्थिक नुकसान, घरात वाद वाढतात. 3. गुरुवारी पाय न धुता देवघरात जाणे. मित्रांनो, देवघर म्हणजे ऊर्जेचं केंद्र. बाहेरून थेट येऊन पाय न धुता देवघरात जाणे यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. लक्ष्मी स्वच्छतेपेक्षा शुद्धतेला जास्त महत्त्व देते. 4. गुरुवारी उधारी देणे किंवा घेणे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. गुरुवारी पैसे उधार देणे, कोणाकडून पैसे घेणे हे टाळा. कारण गुरुवार म्हणजे पैशाचा प्रवाह ठरवणारा दिवस. या दिवशी उधारी केल्यास घरातून पैसा बाहेर जातो. 5. देवघरात खूप गोष्टी ठेवणे. आजकाल पावत्या, पैसे, कागदपत्रे, मोबाईल देवघरात ठेवले जातात. देवघर म्हणजे स्टोअररूम नाही. जिथे गोंधळ तिथे लक्ष्मी थांबत नाही. 6. गुरुवारी झाडांना त्रास देणे, विशेषतः तुळस, पिंपळ, केळी. गुरुवारी या झाडांना तोडणे किंवा दुर्लक्ष करणे हे लक्ष्मीला अप्रिय आहे. 7. गुरुवारी स्त्रियांचं दुःख. मित्रांनो, हे ऐकून थोडं गंभीर वाटेल, पण सत्य आहे. ज्या घरात गुरुवारी स्त्री रडते, अपमानित होते, तिला दुर्लक्षित केलं जातं, त्या घरात लक्ष्मी प्रवेशही करत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक लाईक कदाचित कुणाच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येईल. जय माता लक्ष्मी, जय गुरुदेव.